खरं म्हणजे प्राध्यापक रमेशजी सूर्यवंशी हे पुणे शहरातील गोखलेनगर म्हणून जो भाग आहे तिथे राहत होते. आणि मी देखील 1987 मध्ये त्यांच्या घराजवळ राहायला गेलो. म्हणजे आमची बिल्डिंग आणि त्यांची बिल्डिंग शेजारी आल्या आणि पाहता पाहता आमची ओळख झाली. आणि सुरुवातीला एकमेकाला नावाने ओळखत होतो. मी वकिली करत होतो, माझा बोर्ड मोठा लावला होता, त्या पलीकडे ते राहत होते. आणि मी नुकताच तिकडे राहायला 1987 साली राहायला गेल्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं. आणि दरम्यानच्या काळामध्ये एक अशी घटना घडली, म्हणजे ती मला पूर्ण आठवते की त्यानंतर ते माझ्याकडे धावत पळत आले होते. म्हणजे असं झालं की सिम्बायोसिस कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये त्याचं उभारणी करण्यात आली होती आणि काही काळ लोटला होता. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये तिथे ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या ते स्वतः वापरणारे सूट, पुस्तकं अशा अनेक काही चीज वस्तू होत्या की ते मी एक दिवस असा सहज फिरायला गेलो पाहिले तर त्या अस्ताव्यस्त आणि व्यवस्थित नव्हत्या. आणि माझ्या लक्षात आल्यानंतर मला थोडा राग आला. मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आणि त्यातल्या अतिशय अग्रभागी राहून काम करणारा कार्यकर्ता. आणि मी कुणाची भाडबीड न ठेवता एक वर्तमानपत्रामध्ये एक स्टेटमेंट दिलं. आणि ते स्टेटमेंट फार मोठं स्टेटमेंट सकाळमध्ये आलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या चीज वस्तूंची अवहेलना. आणि त्याच्यामध्ये मी अपेक्षा केली की मुजुमदार सरांनी खरं म्हणजे याचे योग्य पद्धतीने त्या सर्व त्यांचा पेन होता, त्यांचे सूट होते, त्यांचे कपडे होते, अन्य त्यांची खुर्ची होती, कॉट वगैरे असे काही खूप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्या वस्तू वापरत होते त्या वस्तू तिथे होत्या. आणि त्या जरा अस्ताव्यस्त मला दिसल्यामुळे मला जरा वाईट वाटलं आणि राग पण आला. आणि मी ते स्टेटमेंट दिलं. ते फार मोठं स्टेटमेंट आणि ते इतकं ऑफेन्सिव्ह झालं की हे सगळ्यात पुढे चर्चा झाली. त्यावेळेला पहिल्यांदा प्राध्यापक सूर्यवंशी माझ्याकडे धावत पळत आले आणि म्हणलं, जयदेवराव काय झालं, तुम्ही एकदम मोठं एक स्टेटमेंट दिलं. मला असं वाटतं त्यांना मुजुमदार सरांनीच पाठवलेलं असं किंवा यांनी मुजुमदार सरांना सांगितलं असेल की जयदेव गायकवाड माझ्या शेजारी राहतात, मी त्यांना समजून सांगतो. आणि नंतर मग त्यांनी पुढाकार घेऊन माझी, मुजुमदार सर आणि त्यांची एक भेट झाली. आणि मग त्याच्यामध्ये आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं इन्मेटी किंवा असं एक वैरभाव नव्हता, परंतु बाबासाहेब आंबेडकर एवढं महान नेतृत्व आपल्याला माहित आहे की व्यक्ती महामानव होता. आणि त्यांच्या वस्तूचं तुम्ही मोठं वस्तू संग्रहालय बांधतात तर ते देखील विथ ऑनर अँड रिस्पेक्ट असं त्याच्या व्यवस्थित संरक्षण केलं पाहिजे अशी माझी भूमिका होती. आणि नकळतपणे ते बांधकाम चालू असताना त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं. पण मी ते पॉइंट आउट केल्यानंतर मात्र त्या सर्व गोष्टी व्यवस्थित करण्यात आल्या. आणि अतिशय मी आता त्यानंतरच्या काळामध्ये माझे जाणं येणं राहत राहिलं. त्याचं सर्वात मोठं श्रेय मी रमेशजी सूर्यवंशी यांना दिलं. नंतरची गोष्ट अशी की त्यांचा माझा परिचय एवढा घनिष्ठ होत गेला की मी आंबेडकरी चळवळीमध्ये विशेषतः रिपब्लिक भारिप या पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता होते, त्यांनाही माहीत होतं. आणि नंतर आमची चर्चा त्यावर आंबेडकरी चळवळीत त्यांना विशेष आस्था होती. त्याचं दुसरं एक कारण होतं की ज्या उत्तर महाराष्ट्र किंवा जळगाव वगैरे त्या भुसावळ त्या भागातून ते येत होते तर तिकडची अनेक मंडळी त्यांच्याकडे घरी यायची. आणि मग ह्यांचा देखील तिकडे गावाकडे आणि आपल्या जिल्ह्यातल्या लोकांशी इतका चांगला जवळून समज की तिकडचे कोणी पुढारी मंडळी आली की त्यांना घेऊन ते माझ्याकडे यायचं. कारण आम्ही एक पाऊल म्हणजे 10 पावलं टाकली की आम्ही आमची भेट होत होती. आणि मग आमच्या चर्चा व्हायच्या आणि मग गप्पा गोष्टी चळवळीच्या व्हायच्या, राजकारणाच्या व्हायच्या. आणि हे माझं राजकारण आहे आंबेडकरी चळवळीचं राजकारण. पण हळूहळू त्यांनी माझी त्यांची मैत्री एवढी होत गेली की त्यांनी मला अधिक व्यापक राजकारण झालं पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त करताना तुम्ही मेन स्ट्रीम मध्ये पण काम केलं पाहिजे. तुम्हाला आता फक्त आंबेडकर माझे विचार आणि अभ्यास हे सगळ्या पाहत असताना त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस तर अधिक जास्त चांगलं काम करू शकतो. आणि त्याच दरम्यान 1995 मध्ये एक विधानसभेची निवडणूक झाली आणि पाहता पाहता त्या निवडणुकीमध्ये मला प्रचंड म्हणजे जवळजवळ 35,000 मतं मला बोपोडी मतदारसंघात मिळाली.
तर हे सगळ्या गोष्टी अशा होत्या की मी गोखलेनगरमधून निघायचो, ते अर्धा म्हणजे कार्यकर्ते तिथे यायचे आणि तिथून आम्ही मतदारसंघात फिरत असतो. गोखलेनगरच्या अनेक लोकांना माझं ऍक्टिव्हिटी काय हे माहीत नसायची, परंतु सूर्यवंशी सरांना मात्र ते पूर्ण माहीत, कारण पॉलिटिकली आणि अतिशय जागृत असं ते व्यक्तिमत्व होतं. आणि मग त्यांनी मला असं वाटतं कळत नकळतपणे तिकडे ग्रुप आणि सर्व लोकांमध्ये बोलणं, आणि जयदेव गायकवाड कसे चांगले परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते, सच्चा आंबेडकरवादी आहे, यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आमची रिलेशन डेव्हलप होत गेले. आणि मग ते होत असताना अनेक माझ्या राजकीय सामाजिक चळवळीच्या जीवनात अनेक असे चढ उतार आणि अशी स्थित्यंतर बदल होत गेले. एक व्यापक विचार करत गेलो. दरम्यान आमच्या कुटुंबातल्या अनेक सुखद, म्हणजे लग्न झाली तर लग्नामध्येच येणे, आणि माझी आई गेली तेव्हा ते अतिशय म्हणजे फार मोठे जनसमुदाय, 1001 लोक जण, त्यामध्ये सूर्यवंशी सर अगदी पुढे येऊन आमच्या कुटुंबातले एक सदस्य असल्यासारखे आमच्याशी वागत होते. पण अशा काही आठवणी आहेत की मग नंतर पुढच्या काळामध्ये मी पुस्तकं लिहिली. मग माझं एक पहिलं संविधान सेवे डॉक्टर आंबेडकर हे पुस्तक, म्हणजे याच्यामध्ये आम्ही काही एक विद्यापीठातले किंवा तुमच्या कॉलेजेसमधले प्राध्यापक यांच्याशी आमचा पुन्हा एक प्रकारचं एक जास्तीत जास्त सर्वांशी संबंध यायला लागले. आणि मग मात्र सूर्यवंशी सरांनी माझं अधिकच कौतुक किंवा माझ्या पाठीवर शाबासकीची थाप, किंवा तुम्ही जे लिहिताय किंवा बोलताय किंवा करताय ते खूप चांगलं आहे, माझे एक शाबासकी देणं, प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेत ते गेले. म्हणजे तसे ते ज्येष्ठ, मी त्यांना ज्येष्ठ समजत होतो आणि होतेच ते ज्येष्ठ, कारण प्राध्यापक होते आणि सुस्वभावी होते, सामाजिक फार त्यांना एक भान होतं. आणि माझं स्वतःचं असं एक आहे की इंटेलेक्च्युअल फील्डमध्ये असणारी जी माणसं आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणं आणि समाजामध्ये वैचारिक पातळीवर काय चाललं याचा मी अंदाज बांधत असल्यामुळे आमचे त्यांचे एकूण एक विद्यापीठातले अनेक प्राध्यापकांपैकी सूर्यवंशी प्राध्यापक आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पुढे भाग घ्यायला लागले. मग माझं पहिलं पुस्तक झालं. नंतर मग दरम्यानच्या काळामध्ये मी माझ्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आला की मला पक्ष बदलायचा होता. तर उदाहरणार्थ मी रिपब्लिकन पक्षातून शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये, ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जायचं ठरवलं. तर मला जे काही मित्र होते जवळचे, त्यामध्ये सिरसीकर सारखे अनेक मित्र होते आणि सूर्यवंशी साहेब, तर त्यांचे मी मत घेतलं आणि त्यांनी सांगितले की नाही जयदेवराव, तुम्ही आता अधिक व्यापक आणि भूमिका घेतली पाहिजे, मेनस्ट्रीममध्ये गेलं पाहिजे. अशी आमची एक अतिशय जिव्हाळ्याची आणि वैचारिक इंटेलेक्च्युअल अशी एक रिलेशनशिप होती की कुठल्याही वैचारिक पातळीवरचे प्रश्न निर्माण झाले तर आम्ही एकमेकाशी चर्चा करतो, अगदी थांबून, रस्त्यात थांबून आमच्या तास गप्पा व्हायच्या. किंवा मग नंतरच्या काळामध्ये मी इकडे म्हणजे पुणे स्टेशनकडे राहायला आलो तरी देखील आमचं फोनवर बोलणं व्हायचं. दरम्यान त्यांची जी बिल्डिंग आहे त्याचं नूतनीकरण करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या तर आमच्या त्याच्यावरही खूप चर्चा झाल्या आणि त्यांना मी उलट सांगत होतो की सर तुम्ही फार चांगलं काम करताय तर तुम्ही आमची पण बिल्डिंग करावी. म्हणजे असे ते एक सोशल परंतु ऑनेस्ट आणि तळमळीने ऑनेस्टली आणि तळमळीने काम करणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी ते प्रोजेक्ट घेतला होता. पण व्यक्तिगत पातळीवर मी असं म्हणेल की माझ्या सामाजिक जीवनामध्ये विशेषतः राजकारणामध्ये राजकीय सल्लामसलत करणं, राजकारणातले जे काही चढ उतार ते त्यांना माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घटना घडल्यात. आता मी एक घटनेकडे मागे जाऊ शकणार नाही, परंतु अशा काही अनेक घटना घडल्या त्या महाराष्ट्राच्या या 25-30 वर्षामध्ये की त्या जवळपास महत्वाच्या प्रत्येक घटनेवर आमची चर्चा होत असेल. मग ते अनेक वेळा म्हणायचे की मी तुमच्याबरोबर येतो, मी पवार साहेबांशी बोलतो, मी तुमची बाजू म्हणतो, असे अनेक गोष्टी व्हायच्या. आणि असं जरी नंतरच्या काळामध्ये तर जेव्हा मी राष्ट्रवादीमध्ये गेलो आणि राष्ट्रवादीमध्ये पण माझ्या मोहिमा सुरू झाल्या तर राष्ट्रवादी पक्ष हा पुणे शहरामध्ये 1 नंबरचा करण्यामध्ये मी जे काम केलं तर त्याच्यामध्ये आमचा जो आधार म्हणतात त्याला सपोर्ट सिस्टीम जी होती त्याच्यामध्ये सूर्यवंशी सारखे अनेक काही असे मित्रमंडळ त्यांचे आता नाव ते घेणार नाही, परंतु सूर्यवंशी सर एक होते की हे तुम्ही बरोबर करताय की जरा असं केलं तर जास्त बरोबर होईल. आणि पाहता पाहता एक मुख्य प्रवाहामध्ये राजकारण कसं करावं, मुद्दे कसे मांडावेत,
विचार कसे मांडावे त्याच्यावर एक सल्लाच नव्हे तर एक चर्चा आणि निरनिराळ्या प्रश्नाच्या संदर्भात उत्तरं शोधताना देखील त्यांचा मला खूप उपयोग व्हायचा. असे ते माझे एकदम वृद्ध म्हणजे मित्र होते. दरम्यानच्या काळामध्ये माझ्या ठरल्या मुलीचं लग्न झालं तर लग्नामध्ये देखील मला आठवतंय की ते आमचा मुलगा म्हणजे जावई शोधताना सल्ला घेण्यापासून ते एक महत्वाचं असतं आपल्या जीवनामध्ये. तर ते त्यांनी सल्ला मसलत करणं, त्यांची मुलं शिकत होती त्याच्याबद्दलचे आमच्या एकमेकाशी चर्चा विनिमय होत होत्या. आमच्या 2-3 मुलं शिकलो. माझी एक मुलगी जी आता US मध्ये आहे, अमेरिकेत आहे, तर तिला ते खूपच म्हणजे त्यांचे परत जिव्हाळा मुलांचा काका म्हणून ते सगळ्यांना मार्गदर्शन करायचे. आमच्या 3ही मुलांना म्हणजे दुसरी मुलगी इंजिनियर झाली तिच्याशी पण त्यांचा खूप संवाद असायचा. आणि मयूर तर त्यांचा म्हणजे त्यांची मुलं आणि मयूर हे एकत्र खेळण्यापासून तर सर्वच कौटुंबिक आमचे खूप रिलेशन होते. म्हणजे आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, आमच्या सार्वजनिक जीवनामध्ये, माझ्या राजकीय जीवनामध्ये अशा प्रकारचं एक वडीलधारी एखादा भाऊ असल्यासारखंच रिलेशन असलेला आणि एक आपल्या अंगाने आपल्या भल्यासाठी म्हणजे आमच्या काम करणारे किंवा भल्यासाठी विचार करणारे असं ते माझं एक रिलेशन होतं. पण ते खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अवेळी गेले. आजार जे काही अनेक लोकांना असतात परंतु त्यातूनही बाहेर पडता येतात. यावेळी मात्र फार अगोदर काय करू शकलं नाही परंतु गेले त्यामुळे खूप दुःख झालं. माझ्या तरी जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. मी त्यांना माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धा दिली. दुसरे एक मुद्दा मला सांगायला आवडेल त्यांच्या बाबत की मी जेव्हा आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत होतो त्यावेळेस देखील अनेक मोर्चे आंदोलनं करत असताना तेव्हा म्हणजे एखादा मोर्चा आला, आंदोलन झालं आणि त्यानंतर माझं वर्तमानपत्रात नाव आलं, ते बातमी वृत्तांत छापून आलं तर ते येऊन आस्थेने चौकशी करायची. अरे वा तुमचा चांगला मोर्चा झाला किंवा आमचं अधिवेशन झालं किंवा कुठं माझं एखाद्या सभेत भाषण झालं तरी त्यांना खूप आवडायचं आणि मग ते माझ्या हे मुद्दे तुम्ही चांगले मांडलेले आहेत. अगदी माझं काही वेळा वसंत व्याख्यानांमध्ये देखील भाषण झालेलं आहे किंवा कुठल्या तरी निरनिराळ्या कॉलेजमध्ये पण मला लोक बोलवायचे. तर हे त्यांना आवडायचं आणि मग असं माझं करत करत त्यावेळेला मी मेनस्ट्रीममध्ये आलो. विशेषतः मी त्यांच्याशी चर्चा करूनच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो होतो. पण राष्ट्रवादी काँग्रेस गेल्यानंतर मी जी जरा धावपळ केली आणि खूप काम केलं त्या कामाचा परिणाम असा झाला की राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर मी 1 वर्षभर प्रचंड काम केलं. काम करत असताना ते पक्षाची बांधणी इतकी छान झाली की आमच्या पक्षाचे फक्त 20च एकेकाळी माझ्या अगोदर 20 नगरसेवक होते पण मी अध्यक्ष अजून निवडणूक आली आणि मग त्या निवडणुकीमध्ये मला एकदम मी 20 ते 50 नगरसेवक झाले म्हणजे 30 नगरसेवक वाढले. तर त्यांना प्रचंड आनंद झाला आणि मग ते जवळपास वरचेवर येऊन बोलायला की जयदेव तुम्ही फार छान करताय, खूप चांगलं काम केले तुम्ही आणि मग आता तुम्हाला नक्की आमदारकी मिळणार अशा प्रकारे. आता आम्ही आमदारकी मिळालीच पाहिजे कुठल्या पक्षाने. तुम्ही निवडणूक लढा, त्या निवडून आणण्याचा आपण प्रयत्न आहे तर मग तुम्हाला आम्ही पवारसाहेबांच्याकडे आम्ही सगळं डेलिगेशन घेऊन जातो असं देखील व्हायचं. आणि अनेक वेळा अशा प्रकारचे त्यांच्या भागातले म्हणजे जळगाव कडची माणसं जेव्हा ते आले तर आमच्या अशा चर्चा होत्या. म्हणजे एक दिवस असं करता करता मला 2012 साली मला पवार साहेबांनी विधान परिषदेवर घेतलं. हा आनंद मला वाटतं त्यांना प्रचंड झाला. म्हणजे ज्या दिवशी ती बातमी आली त्या दिवशी मला असं वाटतं की दुसऱ्या क्षणाला त्यांनी मला फोन केला असेल. त्या दिवशी एवढे फोन आले परंतु त्यांचा फोन मला आजही आठवतो की त्यांनी फोन केल्यानंतर मग ते समक्ष भेटायला आले आणि कडकडून मिठी मारली की आमची अपेक्षा होती की माझा शेजारी आणि तुम्हाला तुमचा स्वभाव याच्या सगळ्या गोष्टी पाहिजे, तुम्ही व्हायलाच पाहिजे, ते आमदार आता मग तेवढ्यावर थांबत नाही, आता मंत्री झालं पाहिजे. अशा देखील खूप म्हणजे ज्याला काय म्हणतात की एक प्रकारचं ज्याला म्हणतात मार्गदर्शक नसतं, एक फिलॉसॉफर गाईड अशी जी भूमिका असते, गाईड अँड फिलॉसॉफर अशी त्यांची भूमिका आमच्या तरी जीवनामध्ये होती. आणि जेव्हा मी आमदार झालो आणि माझं काम सुरू झालं तर मग त्या काळामध्ये अनेक गोष्टीवर आमच्या चर्चा आल्या. आज मला मागे जाऊन त्या अनेक छोट्या गोष्टीबद्दल बोलता येणार नाही पण कारण अनेक असे महाराष्ट्राच्या जीवनामध्ये
घटना घडत असतात आणि त्या घडत असताना मी जे काम करत होतो त्याचा ते अधूनमधून म्हणजे नंतर मी इकडे पुणे स्टेशनकडे राहायला आल्यानंतर भेटीगाठी लवकर होत नव्हतं, तर अनेक वेळा फोनवर तर बोलणं व्हायचं नाही, तर कधी कधी स्वतः ते यायचे माझ्या ऑफिसमध्ये किंवा मी निमंत्रित करायचे या गोखलेनगरला. गोखलेनगरला माझा भाऊ राहतो, तिकडे गेलं की आमची त्यांची भेट निश्चितच असायची. असे ते एक अशा एक म्हणजे आमदारकीच्या निमित्ताने पण मी पाहिलं की बहुजन समाजातल्या माणसाला देखील किती आनंद होतो. एका आंबेडकरी चळवळीतल्या मागासलेल्या समाजातल्या काम करणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्याला मदत करणं हा त्यांचा जो गुण होता, हा मला वाटतं महत्वाचा मोठा वाटतो.